नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीला अगदी हॉटेल स्टाईल तयार होते। चला तर मग सुरुवात करूयात। यासाठी कुकर घेतलाय। सर्वात आधी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घालून घ्यायची आहे, अर्धी वाटीला थोडी कमी मुगाची डाळ आणि त्यापेक्षाही थोडी कमी मसूरची डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची। आता आपल्याला या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। डाळ वापरताना जेवढी तुरीची डाळ आहे त्यापेक्षा कमी मुगाची डाळ घ्यायची आणि त्यापेक्षा कमी मसूरची डाळ घ्यायची। आता हे स्वच्छ असं धुवून घेऊयात। डाळी मी धुवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं। आता यामध्येच आपण अर्धा चमचा हळद घालूयात। एक हिरवी वेलची घेतले, सोलून घ्यायची आणि यामध्ये घालायची, यामुळे याचा फ्लेवर यामध्ये छान असा उतरतो। एक तमालपत्र, 2 ते 3 लवंगा आणि 1 चमचाभर खायचं तेल यामध्ये घालून घ्यायचंय। आता कुकरला झाकण लावूयात। झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवायचा आणि मोजून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे मी बघा डाळ शिजवून घेतलेली आहे, छान अशी डाळ शिजली गेलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि ही एकसारखी डाळ घोटून घेऊयात। जास्त घोटायची नाहीये, अशा पद्धतीने यामध्ये डाळीचे दाणे दिसले पाहिजेत, अशा पद्धतीने बघा। आता आपण लगेच पुढची प्रोसेस करून घेऊयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचंय। तुम्ही थोडंसं तूप यामध्ये घातलं तरी चालेल। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालून घ्यायचे। जिरेही चांगले यामध्ये तडतडले गेले की हिरवी मिरची बारीक कट करून घेतले ती घालून घ्यायची। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा। थोडा कढीपत्ता घालूयात आणि छान असा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत एकसारखा हलवत भाजून घेऊयात। आपल्याला हे भाजत असताना एकसारखा हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये कुठलाही पदार्थ जास्त भाजला जात नाही आणि करपलाही जात नाही। कांदा गुलाबी रंगाचा भाजून झाला की 1 चमचा आले लसणाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची, तीही कांद्यासोबत थोडा वेळ परतवून घ्यायची। आपल्याला कांदा जास्त वेळ भाजून घ्यायचा नाहीये। कांद्याला फक्त हलका गुलाबी रंग आला आणि मसाल्यातून छान असा सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये 1 टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतलाय ते आपण यामध्ये घालून घेऊयात। लगेच मीठ घालूयात। मी एकदाच मिठाचा वापर केलेला आहे। आता हे आपण एकसारखं मिक्स करून थोडा वेळ टोमॅटो कांद्यासोबत परतून घेऊयात। टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये लगेच मीठ घातलं की टोमॅटो मसाल्यांमध्ये पटकन विरघळलं जातं, ते अगदी मऊ असं पडतं। छान असं भाजून झालं की यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं। कोणतीही भाजी बनवत असाल गॅस लहान करायचा आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला तर कोणत्याही भाजीची चव छानच लागते। आता बघा टोमॅटो यामध्ये छान असं शिजला गेलेला आहे, मऊ झालंय। आपण काय करूया, मसाला कोरडा पडू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि सगळा मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा। आता या घातलेल्या पाण्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला गॅस लहान करून थोडा वेळ शिजवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता छान असं याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये शिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी याच कुकरमध्ये घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं, एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। दाल तडका बनवताना शक्यतो पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं। दाल तडका थोडासा घट्टसर असतो यासाठी। आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून एकसारखे मिक्स करून घ्यायची, यामुळे याला चव खूप छान लागते। तडका बनवण्यासाठी गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवायचा, यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की जिरे, सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या, थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा। ही फोडणी करपवून द्यायची नाहीये आणि तयार झालेली ही फोडणी आपण लगेच गरम आहे तोपर्यंतच डाळीवरती घालून घ्यायची। छान असा घरच्या घरी बघा दाल तडका खाण्यासाठी तयार होतो। चवीला खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करा। कसा झालाय कमेंट करून सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।